आपल्या सर्वांनाच घर स्वच्छ आणि नीटनाटके आवडते, पण धावपळीच्या आयुष्यात दररोज घर आवरणे कधी कधी खूप कठीण वाटते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सोप्या आणि प्रभावी टिप्स देणार आहे, ज्यामुळे तुमचे घर केवळ 10 ते 15 मिनिटात आवरले जाईल आणि नेहमी ऑर्गनाइज राहील. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. पहिली महत्वाची टीप म्हणजे वन इन वन आउट. जेव्हा तुम्ही घरात कोणतीही नवीन वस्तू आणता, मग ते कपडे असो किंवा किचनचेच भांडे, तेव्हा जुनी किंवा न वापरणारी वस्तू बाहेर काढा. यामुळे विनाकारण कचरा किंवा पसारा साचणार नाही. दुसरी टीप म्हणजे घराच्या प्रत्येक कोपऱ्याला एक झोन द्या. किचनमध्ये मसाल्यांचे डबे एका बाजूला, कडधान्ये एका बाजूला ठेवा. शक्य असल्यास डब्यावर लेबल्स लावा. यामुळे घरातल्या इतर सदस्यांनाही वस्तू कुठे ठेवायची आहे हे कळते आणि पसारा होत नाही. 3. रात्रीचे 15 मिनिटे क्लिनिंग रुटीन. रात्री झोपण्यापूर्वी सोफा नीट करणे, उशा नीट ठेवणे किंवा डायनिंग टेबल पुसणे. दिवसभर कितीही थकवा आला तरी झोपण्यापूर्वी फक्त 15 मिनिटे घरासाठी द्या. हॉलमधील पसारा आवरणे, किचन ओटा पुसून घेणे आणि कपड्यांच्या घड्या घालणे, या गोष्टी रात्रीच केल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. 4. स्टोरेजचा वापर. जर तुमचे घर लहान असेल तर व्हर्टिकल स्टोरेज वापरा. भिंतीवर शेल्फ लावा किंवा दरवाजाच्या मागे हँगर्स लावा. यामुळे जमिनीवरची जागा वाचते आणि घर मोठे मोकळे दिसते. 5. डिक्लेअरिंग. जुनी वर्तमानपत्रे किंवा औषधे. अनेकदा आपण न लागणाऱ्या वस्तू जपून ठेवतो. महिन्याच्या एका ठराविक दिवशी घराची पाहणी करा. एक्सपायरी झालेली औषधे, जुनी वर्तमानपत्रे, न चालणारी पेन किंवा फाटके कपडे काढून टाका. घर जेवढे रिकामे असेल तेवढेच ते स्वच्छ राहते आणि चांगले पण दिसते. 6. बोनस टीप. घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी महागड्या केमिकल्सची गरज नसते. विनेगर, बेकिंग सोडा आणि लिंबू वापरून तुम्ही घरातली हट्टी डाग सहज काढू शकता. हे पर्यावरणासाठीही चांगले आहे आणि खिशालाही परवडणारे आहे. तर या होत्या काही सोप्या टिप्स घर ऑर्गनाइज ठेवण्यासाठी. लक्षात ठेवा, घर स्वच्छ असणे म्हणजे केवळ दिसण्यात चांगले असणे नव्हे, तर तिथे राहणाऱ्या लोकांचे नेहमी प्रसन्न राहणे. तुम्हाला यातील कोणती टीप सर्वात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.